Hmm. Okay, the programmable device. The PLC program by means of the programming device. The programming device is usually detachable from the PLC cabinet so that it can be shared between the different controllers. म्हणजे याच्यामध्ये जे चिप्स यूज केले जातात, जे प्रोग्रामिंग त्याचं जे हार्डवेअर आहे, ते हार्डवेअर तुम्ही या PLC थ्रू त्या PLC ला सुद्धा अटॅच करू शकता. ओके, द डिफरंट PLCs मॅन्युफॅक्चरर्स प्रोव्हाइड डिफरंट डिव्हाइसेस. जे प्रत्येक ज्या ज्या व्हेरी डिफरंट कंपनीज आहेत PLC मॅन्युफॅक्चरिंग, तर ते वेगवेगळ्या प्रोडक्ट ते यूज करतात. ठीक आहे. देन द कम्युनिकेशन चॅनल हे इम्पॉर्टंट आहे. द कम्युनिकेशन चॅनल, द CPU uses द डेटा बस. आता हे याची डिटेल डायग्राम आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये आहे. द डेटा बस इज फॉर सेंडिंग द डेटा बिटवीन द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स. The address bus to send the addresses of locations for accessing the stored data. Stored data access करायला address bar नी ते signals पाठवतात त्याच्यामध्ये. Then the control bus for signals relating to internal control actions. Next, the system bus is used for the communications between the input output ports and the input oblique output unit. ठीक आहे. ह्या सगळ्या सेपरेट बसेस असतात. आता कम्युनिकेशन चॅनल, the buses are the paths used for communication within the PLC. PLC मध्ये जे काही कम्युनिकेशन चालते, हे चालते with this help of these communication buses. The information is transmitted in binary form. हे जे काही सगळं कम्युनिकेशन चालते PLC मध्ये, हे सगळं चालते बायनरी फॉर्म मध्ये, 1010 च्या फॉर्म मध्ये. ओके. The term word is used for the group of bits constituting the same information. जर 8-bit word might be the binary number. 8-bit जो खरं वर्ड असेल तर त्याला अशा बायनरी कोड मध्ये ते कन्वर्ट करतात डॅक नुसार वगैरे. ठीक आहे. Each of the bits is communicated simultaneously along its own parallel wire. प्रत्येक सांगितलं तुम्हाला की जसं चॅनल्स असतात त्याचे प्रत्येक. ठीक आहे. तर जेवढे इनपुट चॅनल तेवढे आउटपुट चॅनल त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. म्हणजे हे पॅरलली सगळं काम चालतंय. नाव सी, दिस इज द, जसं आता आपण बोललो, आता पहिले आपण बघितलं, दिस इज द ॲड्रेस बस, दिस इज द कंट्रोल बस, अँड दीज आर द ऑल एलिमेंट्स. बॅटरी, युजर प्रोग्राम, रॅम, CPU. CPU ला इथे क्लॉक अटॅच केलेलं असतात. त्यानंतर डेटा बस, सिस्टम अँड रीड ओनली मेमरी, डेटा रॅम, इनपुट आउटपुट युनिट. आता बघा, जसं मेन कंट्रोलिंग कोण करतं याच्यामध्ये सगळ्यांमध्ये? CPU. ओके. CPU ला सगळं बघा, डेटा बस पण अटॅच्ड आहे, कंट्रोल बस पण आहे, ॲड्रेस बस पण आहे. देन इथे तुम्हाला दिसेल की 2 रॅम दिलेले आहे. इथे युजर प्रोग्राम रॅम दिलेली आहे आणि इथे डेटा रॅम दिलेली आहे आणि इथे रॉम दिलेलं आहे, सिस्टम रॉम. म्हणजे जे काही समजा आपले OS असते, OS वगैरे जे काही आपण, जसं फॉर एक्झाम्पल दिलं मी कम्प्युटरचं, तो OS ही रॉम मध्ये स्टोअर केलेली असते, रीड ओनली मेमरीमध्ये. ठीक आहे. जसं आपण हार्ड डिस्क वगैरे म्हणतो त्याला. ठीक आहे. डेटा रॅम आणि हे युजर रॅम. आता हे कसे असतात? आता डेटा रॅम म्हणजे याचं एक्झाम्पल समजा मी सांगेल तुम्हाला की पेन ड्राईव्ह वगैरे आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे स्पीड अप करायला, एकदा प्रोग्राम ओपन झाल्यानंतर त्याला बाहेरून जे काही सपोर्ट लागतात त्यासाठी डेटा रॅम यूज केला जातो. आणि युजर प्रोग्राम रॅम मीन्स एखादा प्रोग्राम आहे तो तेवढ्या पुरताच त्याच्यामध्ये रन झाला, तो मेमरीमध्ये येतो, नंतर चालला जातो. जे आपण मोबाईलची बघा मेमरी क्लीन करत राहतो, ती झाली युजर प्रोग्राम रॅम. ठीक आहे. अशा तऱ्हेने याच्यामध्ये असतात. आणि हे इनपुट आउटपुट युनिट हे सगळे कनेक्टेड आहे याला इनपुट आउटपुट सिस्टम बस. याला बफर, आउटपुट कपलर आणि इनपुट चॅनल जोडलेले असतात. इकडे लॅच, ड्रायव्हर, इंटरफेस आणि ड्रायव्हर्स, आउटपुट चॅनल्स, हे सगळे असे कनेक्टेड असतात. दिस इज द कम्युनिकेशन चॅनल ऑफ द होल PLC. ठीक आहे. अजून डिटेलमध्ये वाटलं तुम्ही एकदा बुकमध्ये वाचून घ्या, नाही कळलं तर मग मला सांगा. Then the types of PLCs. See, single box type PLC. The single box type is commonly used for the small programmable controllers, and is applicable, and is supplied as an integral compact package complete with power supply, processor, memory, and input output units. Typically, such a PLC might have 6, 8, 12, 24 inputs and 4, 8, or 16 outputs. And
a memory which can store some 300 to 1000 instructions. म्हणजे ही जी यांची जी मेमरी असते ती सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स मध्ये सेव्ह केलेली असते, म्हणजे असते त्याच्यामध्ये किती इन्स्ट्रक्शन्स तुम्ही स्टोअर करू शकता. ठीक आहे. मॉड्युलर, द मॉड्युलर और द रॅक टाइप कन्सिस्ट ऑफ द सेपरेट मॉड्यूल्स फॉर द पॉवर सप्लाय, प्रोसेसर, इनपुट मॉड्यूल, आउटपुट मॉड्यूल अँड द मेमरी. आता बघा इथे पिक्चर रिव्ह्यू दिलेला आहे तुम्हाला. टाइप्स ऑफ पीएलसीज. हा पहिला टाइप झाला ब्रिक टाइप पीएलसी, किंवा याला काय म्हणतो आपण बॉक्स टाइप पीएलसी. हा झाला हा. त्याच्यानंतर असतो रॅक टाइप पीएलसी, जो तुम्हाला मॉड्युलर म्हटलं मी आता. जसं याच्यामध्ये बघा तेवढे चॅनल, हे इनपुट चॅनल आउटपुट चॅनल असे दिलेले आहेत ना, आणि याच्यामध्ये सुद्धा हे असं, हा रॅक टाइप झाला मोठा. Then the PLC operation. The operation of the PLC can be considered in two modes: the input-output scan mode and the execution mode. आता स्कॅन मोड, आता तुम्हाला सांगतो. स्कॅन मोड म्हणजे काय? The duration, the input-output scan mode, the processor updates all the output and inputs, the state of all inputs, one channel at a time. The time required for this depend on the speed of the processor. मग सगळे तो स्कॅन करतो की इनपुट्स कसे आहेत आणि आउटपुट कोणते कुठले आहेत, ते सगळे अपडेट करतो. एखादा जर आपण इनपुट चेंज केला असेल किंवा आउटपुट एखादा चेंज केला असेल, डिव्हाइस चेंज केला असेल, तर ते स्कॅन करतो आणि सगळं स्कॅन झाल्यानंतर मग तो जातो एक्झिक्युशन मोडला. आता एक्झिक्युशन मोड म्हणजे काय बघा, इथे दिलेलं आहे. ड्युरिंग दिस मोड द प्रोसेसर इव्हॅल्युएट्स ईच रंग ऑफ द लॅडर डायग्राम सिक्वेन्शियली, स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट रंग अँड प्रोसिडिंग टू द लास्ट रंग. म्हणजे वरून खालपर्यंत जेवढे हॉरिझॉन्टल रंग लाईन्स त्याच्यामध्ये असतात, त्या लाईन्सला आपण रंग म्हणतो, RUNG, रंग. ते रंग तो पूर्ण चेक करणार सिक्वेन्शियली. ठीक आहे. ॲज द रंग इज इव्हॅल्युएटेड, द लास्ट नोन स्टेट ऑफ ईच स्विच अँड रिले कॉन्टॅक्ट इन द रंग इज कन्सिडर्ड, अँड इफ एनी ट्रू पाथ to the output devices is detected, then the output is indicated to be energized, that is set to on. याचा अर्थ काय? ट्रू म्हणजे काय आणि फॉल्स म्हणजे काय? ट्रू मीन्स की जर त्याचा जर कनेक्शन झालेलं असेल, जर इलेक्ट्रिसिटी तिथून पास होत असेल, जसं आपण मगाशी पुश बटन बघितले होते, पुश बटन मध्ये जर ते कनेक्टेड असेल, नॉर्मली क्लोज म्हणतो आपण, नॉर्मली ओपन असेल तर इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही, नॉर्मली क्लोज असेल तर इलेक्ट्रिसिटी पास होणार. मग तो क्लोज पास होते आहे म्हणजे काय? तो बीट 1 गेला, तिथे एक 1 गेला म्हणजे तो काय झाला? ट्रू. असं ट्रू पाथ जर असेल तर तो काय डिटेक्ट करतो आणि तो एनर्जी होतो आणि तो इट इज सेट टू ऑन. ॲट द अदर एंड द लॅडर डायग्राम, द आउटपुट मोड, इनपुट आउटपुट मोड इज एंटर्ड अगेन and all the output devices are provided with on-off state determined from the execution of the ladder program. All inputs are sampled and the execution mode starts again. पूर्ण एकदा चेक करणार, जे काही एक्झिक्युशन म्हणजे तो रन होणार इन शॉर्ट प्रोग्राम. ठीक आहे. आता पीएलसी ऍड्रेसिंग हे सर्वात इम्पॉर्टंट आहे पीएलसी मध्ये. द फंक्शन्स बाय इनपुट चॅनल, आउटपुट चॅनल, इंटरनल रिलेज अँड टायमर्स अँड काउंटर्स. To identify the input-output devices, the PLC uses the device address for or channel. जर तुम्ही एका ठिकाणी खूप दोन CR1, CR2, CR3 बघितली असतील आणि इकडे तुम्ही मोटर लावलेली आहे, लाईट लावलेला आहे, तर कुठल्या बटननी कुठलं इनपुट कुठल्या आउटपुटशी जोडायचं आहे यासाठी आपल्याला ना ऍड्रेसेस द्यावे लागतात. ओके. फॉर द बेटर कम्युनिकेशन, इट addresses the designation depends on the type of the programmable controller. Table shows the typical address designation for the different input output devices. आता प्रोग्राम डेटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे. हे सांगितलं तुम्हाला आताच, हे सोडून दे. हा, प्रोग्राम डेटा इंटरप्रिटेशन. The symbol for NO contact indicates that the device should be interpreted as false if the contact is tested and found to be open, and true if it is found to be closed. It is to be examined on, and if on it is true. म्हणजे काय, याचं थोडक्यात सांगू तुम्हाला. NO मीन्स काय असतं? नॉर्मली ओपन, म्हणजे तो जो स्विच असणार आहे तो नॉर्मली काय असणार आहे? ओपन असणार आहे. ठीक आहे. ओपन असतं म्हणजे त्याच्यामधून तो ट्रू असणार आहे. ट्रू म्हणजे जे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते, बिट्स 1 1 1 पास होतात. आणि 0 म्हणजे आता खाली दिलेलं आहे NC, नॉर्मली क्लोज. सॉरी, मी उलट सांगितलं. नॉर्मली ओपन म्हणजे तो ओपन आहे, त्यातून पास होत नाही, फॉल्स असणार आहे तो.
आणि एनसी म्हणजे काय, नॉर्मली क्लोज. क्लोज म्हणजे काय की त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होते आहे. ठीक आहे, त्याच्यातनं कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी पास होत असणार आहे. आता बघा, द यूज ऑफ यूज एनसी पुश बटन स्विच टू टर्न ऑन अ रेड लाईट. आता याच्यामध्ये बघा ए बी अँड सी हे तीन तुम्हाला, हॅलो, हा, ए बी अँड सी हे तीन डायग्राम्स दिलेले आहेत. आता इथे बघा डिस्क्रिप्शन मध्ये काय दिलंय, यूज द नॉर्मली क्लोज एनसी स्विच टू टर्न ऑन अ लाईट विथ रिले लॉजिक अँड विथ पीएलसी प्रोग्रामिंग. ओके, आता पहिली बघा ए डायग्राम बघा, हे रॉंग आहे. का बरं? बघा त्यांनी काय म्हटलंय, द बटन टर्न्स द लाईट ऑफ. आता इथे PB1 लाईट आहे, सॉरी PB1 स्विच दिलेला आहे आणि हा आर हा लाईट दिले, रेड लाईट दिलेला आहे आणि हा ग्लो होतोय लाईट, बा लाईन्स नुसार आपल्याला कळते की ग्लो होतोय. आणि यांनी काय म्हटलंय की तो स्विच आर लाईट ऑफ करतोय. इज इट करेक्ट? नो, इट इज रॉंग. व्हाय? बिकॉज दिस PB1 इज कनेक्टेड अँड इलेक्ट्रिसिटी पासेस. ओके, ही इलेक्ट्रिसिटी पास झाल्यामुळे लाईट ऑन होतोय ना, जळतोय. लाईट ऑफ नाहीये, तो ऑन आहे, म्हणून त्यांनी म्हटलं रॉंग आहे. सी द सेकंड वन, B1. PB1 is connected. आता B काय म्हटलंय, with relay logic the button turns the light on. This is correct. Why? See, the PB1 is connected and this PB1 gives the signals or the supply, power supply to the CR1, means control relay 1. ओके, आणि कंट्रोल रिले 1 एनर्जाइज झाला. त्याच्यानंतर काय झालं की खालच्या रंग मध्ये आला. इथे काय होता, हा नॉर्मली क्लोज एनसी स्विच होता. इथून सिग्नल आलं, त्याच्यामुळे काय झालं, एनसी वरून हा ग्लो झाला. म्हणजे हा स्टेटमेंट काय आपला करेक्ट आहे की PB1 याला ग्लो करतोय, ऑन लाईट ऑन करतोय. देन द थर्ड, विथ अ PLC प्रोग्राम द बटन टर्न्स द लाईट ऑन. बरोबर आहे, कारण की काय झालंय बघा, इथे 01 आणि 08 जसं बघा हे ऍड्रेस दिलेले आहेत. तर आता काय झालंय, एनसी इथून पॉवर रेल मधून एनर्जी आली, याने इथून पास केली समोर आणि हा ग्लो होणार, लाईट ऑन होणार. दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. प्रोग्रामिंग ऑफ PLCs बघा, लॅडर लॉजिक युजिंग फॉर द मशीन कंट्रोल. लॅडर लॉजिक का बरं यूज करतो आपण, टू कंट्रोल द मशीन्स. फंक्शन ब्लॉक डायग्राम यूज फॉर द प्रोसेस कंट्रोल. ते फंक्शन ब्लॉक डायग्राम कशासाठी आपण यूज करतो, तर प्रोसेस कशी, कंट्रोल प्रोसेस ही कशी होते त्याच्यामुळे आपण ब्लॉक डायग्राम काढून ती एक्सप्लेन करतो. Called ladder diagrams because they resemble a ladder with two vertical rails. म्हणजे power supply power and as many rungs, horizontal lines as there are control circuits to represent. ठीक आहे, L1 L2 हे दोन काय झाले, पॉवर रेल्स झालेले आहेत आणि हा 1 जो दिसतोय हा रंग आहे, and this is the switch and this is the lamp. ओके, आता बघा लॅडर डायग्राम स्कॅनिंग. हे लक्षात ठेवायचं, इन लॅडर डायग्राम ऑलवेज करंट पासिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. हे तुम्ही हे करा, ऑफ करा, तुमचं म्यूट करा. हा, ऑलवेज लेफ्ट टू राईट. हो, हा ऑफ करा रे. एक मिनिट थांबा. Okay, now see the power flow. Power flow is always from the left power rail to the right power rail, and this has the rung 1, 2, 3 and 4, and at the last end. आता जेव्हा तुम्ही लॅडर डायग्राम लिहिणार तेव्हा प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं की सर्वात शेवटी तुमचा प्रोग्राम लिहिणं झाल्यावर खाली एंड हे लिहायचं विसरायचं नाही.
तुम्ही स्टार्ट करता इथे, सर्वात शेवटी एंडचा हा रंग तुम्ही नेहमी लिहायला पाहिजे. ओके. लॅडर डायग्राम रंग हे बघा या टाईपचे असे रंग असतात त्याच्यामध्ये. इनपुट आउटपुट, इनपुट आउटपुट. ठीक आहे. इनपुट आणि आउटपुट हे नॉर्मली ओपन, हे नॉर्मली क्लोज, एनओ एनसी. ठीक आहे. एलिमेंट्स ऑफ लॅडर डायग्राम CR1 NO NC, these are the control relay. Motor, solenoid, lights, these are the outputs. ठीक आहे. TR1 NO NC बघा हे आहे टाइम रिले. ठीक आहे. म्हणजे हे याचे रिप्रेझेंटेशन्स आहेत. एलिमेंट्स ऑफ लॅडर डायग्राम जसं आपण मगाशी बघितलं, मोमेंटरी ऍक्शन पुश बटन्स PB1 PB2 हा ओपन आहे, हा क्लोज आहे. अगेन फिजिकल लिमिट्स LS1 is open, LS2 is closed. Pressure limit PS1 is open, PS2 is closed. Temperature limit TS1 is open, TS2 is closed. And a level limit, this is false and this is true. LLS2, LLS1. ओके. हे तुम्हाला बुक मध्ये इझिली भेटून जातं. ठीक आहे. नाव सी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला एक्सप्लेन करायला येतात तुमच्या पेपरमध्ये. बघा लॅडर लॉजिक. ठीक आहे. आता बघा लॅडर डायग्राम अँड लॉजिक. आता हे तुम्ही ऑलरेडी मला माहित नाही की बरेच जण शिकले असतील नसतील, आठवतात की नाही मला माहित नाही तुम्हाला, पण हे लॉजिक गेट्स तुम्ही शिकले आहे. अँड, ऑर, नॉर, अँड, नॅन्ड. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघायला बघू आपण अँड. हा अँड लॉजिक. ठीक आहे. अँड लॉजिकचं बघा इथे लॅडर डायग्राम त्यांनी ड्रॉ केलेला आहे. L1 L2 हे दोन रंग्स आहे. इथे त्यांनी लाईट लावलेला आहे. ठीक आहे. हा याचा सिम्बॉल आहे, या दिसतो तुम्हाला AB. ठीक आहे. आणि इकडे C असणार, आउटपुट असणार आहे. आता बघा AB. आता आपण इथे देतोय, आता हा टेबल तुम्हाला देतोय, याला ट्रूथ टेबल म्हणतात. TT टेबल, TTT, ट्रूथ टेबल. The lamp energizes only if contact A and B are simultaneously actuated. जर आता पहिलं बघा तुम्ही इनपुट A0 B0. जर A0 B0 असेल म्हणजे A पण नॉर्मली ओपन आहे, NO आहे, B पण NO आहे, तर आउटपुट काय मिळेल तुम्हाला? हा ग्लो होणार का? नाही होणार. मग आउटपुट इज 0. सेकंड वन, इफ A is 0 B is 1, इथूनच जर पॉवर सप्लाय गेला नाही तर हा क्लोज असून सुद्धा काही फायदा आहे का? ओपन हा ग्लो होणार का? नाही होणार. अगेन आउटपुट इज 0. देन A is 1 and B is 0. Again, the output is 0. But if A is 1 and B is 1, then this light is glow, this light is on, and the output is 1. This is the AND logic. हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे तुम्हाला एक्सप्लेन करायला येतं बरं एक्झाम्पल पेपर मध्ये. जरा विशेष काळजी करून मी बघा हे सगळं. देन सेकंड, लॅडर डायग्राम फॉर द ऑर लॉजिक. ठीक आहे. ऑर लॉजिक L1 L2. ठीक आहे. आता ऑर, आता याच्यामध्ये बघा नेहमी अँड म्हणजे काय असं शक्यतो तुम्ही बघा प्लस. प्लस म्हटलं ठीक आहे तर सिरीज मध्ये आहे. A आणि B हे सिरीज मध्ये आहे. ओके. आता हे प्रॉब्लेम घेताना तुम्हाला मी सांगतो बरोबर एक्झाम्पल घेताना. ऑर म्हटलं बघा, ऑर म्हटलं तर काय असते, तो पॅरलल मध्ये आहे. इथे हे A B सिरीज मध्ये आहे, इथे ऑर लॉजिक मध्ये काय झाले A आणि B हे पॅरलल मध्ये आहे. आता पॅरलल मध्ये जेव्हा असतात तेव्हा बघा अगेन सेम L1 L2 these are the two power rails. ओके. आता याच्यामध्ये बघा A is 0 B is 0, आउटपुट इज 0. बट A is 0 and B is 1, आउटपुट इज 1. मग दोघांपैकी कोणी एक जरी असला, द लॅम्प एनर्जाइज इफ आयदर ऑफ कॉन्टॅक्ट A और कॉन्टॅक्ट B आर ऍक्च्युएटेड. दोन पैकी एक जण जरी ओपन असला तरी तो लॅम्प ग्लो ऑन होणार. वाय? बिकॉज ऑफ दिस ऑर गेट. ठीक आहे. इथे 1 आला, 0 असेल आउटपुट तर काय होईल, तो ग्लो होणार नाही, ऑफ असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे सगळे हे ओपन ऑर गेट समजला. ठीक आहे. पुढचं आहे नॉट गेट. आता नॉट लॉजिक मध्ये बघा कसं असतं. L1 L2. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा नॉट मध्ये सिंपल असणार आहे. याचा हा सिम्बॉल आहे. ठीक आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. द लॅम्प एनर्जाइज इफ द कॉन्टॅक्ट इज नॉट ऍक्च्युएटेड and de-energize when the contact is
ऍक्च्युएटेड. आता नॉर्मली ओपन आहे, सॉरी नॉर्मली क्लोज आहे, तर तो काय होईल, नाही सॉरी सॉरी सॉरी, ए इज 0. ठीक आहे, ए इज 0, तर आउटपुट इज 1. म्हणजे काय, तो एनर्जाइज झाला असेल, ज्याला एनर्जी मिळाली, तर तो काय होईल, ग्लो होणार. आणि जर ज्याला जेव्हा मिळणार, म्हणजे हा रिले सारखा यूज होतोय, याला काय म्हणतो आपण, रिले. रिले सारखा हा यूज होतोय. रिले मध्ये कसं, पहिल्यांदा त्याला एनर्जी मिळून जाणार, तो कॉईल एनर्जी घेऊन घेणार, जसं जस्ट लाईक अ इन्व्हर्टर सारखं. ठीक आहे, आणि जेव्हा ऑन असेल तोपर्यंत तो एनर्जी घेऊन घेणार, जेव्हा त्याला पॉवर सप्लाय बंद होणार, ठीक आहे, तर तेव्हा तो त्याची पॉवर सप्लाय तो पुढच्याला पाठवणार, जेणेकरून हा लाईट ऑन होणार. म्हणून यांनी काय म्हटलं, द लॅम्प एनर्जाइज इफ द कॉन्टॅक्ट इज नॉट ऍक्च्युएटेड. कॉन्टॅक्ट इज नॉट ऍक्च्युएटेड, हा जो कॉन्टॅक्ट आहे हा जो ऍक्च्युएट नसणार, तेव्हा तो ग्लो होणार. अँड इफ डी एनर्जाइज व्हेन द कॉन्टॅक्ट इज ऍक्च्युएटेड, असं. ठीक आहे, म्हणून ह्याचं उलट दिलंय. ए 0 असेल तेव्हा हा 1 असणार आहे, आणि हा 1 असेल तेव्हा तो 0 असणार. ठीक आहे, तर अशा तऱ्हेने हे सगळे. त्याच्यानंतर आता लॉजिक डायग्राम फॉर द एंड गेट. आता ही खूप छोटी दिसते याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे तुम्हाला वाटत, हे मी पीपीटी पाठवतो तुम्हाला, हे कळून जाईल. आता मी तुम्हाला डायरेक्टली आता हे याच्यामध्ये प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. ठीक आहे, आता हे प्रॉब्लेम्स याच्यातल्या विषयी मी तुम्हाला दुसरं दाखवतो. थांबा, एक दुसरी पीपीटी आहे माझ्याकडे. एक मिनिट, दुसरी पीपीटी दाखवतो. शेअर. Okay, see this example. आता बघा, हे एक्झाम्पल दिलेलं आहे. A bank with three so bank with 3 bank officers having 3 unique key of vault. Bank rule: to open the vault, at least 2 officers must be present. Develop the ladder diagram to unlatch the door and turn on the light when 2 keys are inserted. ठीक आहे, आता सोल्युशन बघा काय म्हणत त्यांनी. 1 2 3 ऑफिसर्स की, म्हणजे काय असं थोडक्यात 3 ऑफिसर असणार आहे. ठीक आहे, जर आपलं बँक लॉकर असतं बघा, तर बँक लॉकर मध्ये आपल्याला काय करायचं आहे की जेणेकरून तिन्ही पण 3 की असतात, 3 पैकी जेव्हा 2 असतील, 2 प्रेझेंट असले तरच ते लॉकर ओपन होणार, नाहीतर ते लॉकर ओपन होणार नाही. ठीक आहे, अशी कंडिशन आहे. तर त्यासाठी तुम्हाला डायग्राम दाखवायचा वाटतं, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या वाटलं सगळ्यांनी. मी त्यानंतर हे वाटलं हे मी सेपरेट तुम्हाला ग्रुपवरती सेंड करतो परत. ठीक आहे, हे ओपन आहे, हेच तुम्हाला त्या बुक मध्ये दिलेलं आहे. टेक्नो पब्लिशन्स, टेक्नो सोल्युशन्स नाही ना, टेकमॅक्स, टेक्निकल आहे. टेक्निकल तर बघितलं नाही मी, हे टेक निओ आहे माझ्याकडे सध्या. बाकी बुक माझे कॉलेजमध्येच राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये चुकीचे दिलेले आहेत हे सगळे, मग त्याच्यातून तर नका बघू कोणीच. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा काय म्हटलं त्यांनी. आता 3 सर हे काय लिहिलंय, कुठलं हे का खाली का, खालचं खालचं. पॉवर रेल्स, पॉवर रेल्स. एक मिनिट थांबा. हे म्हणता ना, हे पॉवर रेल्स लिहिलेलं आहे. म्हणजे ही आणि ह्या पॉवर रेल्स आहेत. हे पॉवर रेल्स आहेत जे पॉवर देत असतात, याला म्हणतात पॉवर रेल्स. आणि हे जे आडवे दिलेले आहेत, हे आणि हे, याला काय म्हणतो आपण, रंग. 1 रंग 2 अँड रंग 3. ओके, आता याच्यामध्ये बघा कसं असतं. आता 1 2, आता हे जे 3 ऑफिसर्स म्हटलं आपल्याला, या तिघांचे पण कोणी पण ऍटलिस्ट 2 जण प्रेझेंट पाहिजे. मग आपले कसे होतील, एक तर 1 2 किंवा 2 3 किंवा 1 and 3 असे कॉम्बिनेशन होतील. म्हणजे ऍटलिस्ट 3 पैकी 2 जण प्रेझेंट आहे, बरोबर आहे. मग त्यांनी काय झालं की ऑर आहे ना हे, मग ऑर लॉजिक लागेल इथे. 1 or 2 or 3 or 3
और 1 and 3. ठीक आहे, 1 and 2 ऍटलीस्ट दोघं जण प्रेझेंट पाहिजे म्हणता तुम्ही, बरोबर आहे. मग 1 आणि 2 मध्ये काय झालं, प्लस आहे 1 and 2, म्हणून हे दोन सिरीज मध्ये आहे. आणि 1 and 2 और 2 and 3 म्हणून याच्यामध्ये हे ऑर लॉजिक लागलेलं आहे. हे कळलं का तुम्हाला? माईक ऑन करा आणि सांगा. म्हणजे तुम्ही जे स्टेटमेंट बघता ना, स्टेटमेंट मधून तुम्ही ठरवायचं की तुम्हाला तो जो ब्रांच आहे तो तुम्हाला ऑर मध्ये सिरीज मध्ये लावायचा की पॅरलल मध्ये लावायचा. ठीक आहे. हा, त्याच्यावरून आता याच्यानुसार बघा. आता बघा 1 and 2 किंवा 2 3 and 1 3 याच्यामध्ये कुठेही तुम्ही जर दिलं तीन पैकी, तर हा CR1 काय झाला, कंट्रोल रिले, हा एनर्जाइज झाला. हा एनर्जाइज झाल्यानंतर काय होईल की हा इथे जो नॉर्मली क्लोज आहे, सॉरी ओपन आहे, तो NC होऊन जाईल. आणि काय होईल, या डायरेक्शननी पॉवर सप्लाय जाणार आणि हा लॉक ओपन होईल. लॉक ओपन होईल म्हणजेच काय होईल, इथून एनर्जी आली, लाईट ग्लो होणार आणि लॉक ओपन होईल आणि शेवटी एंड. जसं तुम्हाला म्हटलं, सिंपल दिलेलं आहे. कळलं का तुम्हाला हे? हॅलो, याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? नाही. अशाच टाईपचे येतात का सर? हा, अशाच टाईपचे येतात. ठीक आहे, ठीक, चालेल. नेक्स्ट आता पुढचं बघा. ठीक आहे. स्मॉल हाऊस विथ 3 विंडो अँड 2 doors. Develop the ladder diagram to run on a light. ठीक आहे. If one or more windows are open or if both doors are open. बघा काय म्हटलं त्यांनी, if one or more window are open or if both doors are open. मग त्याने काय म्हटलं बघा, काय म्हटलं, a house with 3 windows and 2 doors. आता विंडोज, मग त्यांनी काय केलं, W1 W2 and W3 हे तिन्ही पण काय लावले, सिरीज मध्ये लावले, ऑर. बरोबर आहे. आणि याला एक CR1 कंट्रोल रिले लावला. नंतर परत त्यांनी काय म्हटलं, 2 doors. ठीक आहे, हे 2 डोअर त्यांनी सिरीज मध्ये लावले आणि याला CR2 कंट्रोल रिले लावला. आता इथे बघा काय म्हटलं त्यांनी, CR1 CR2 आणि हे इफ 1 or more windows are open, म्हणजे तिघांपैकी कुठलंही एक असलं, ओपन असला, बरोबर आहे, एक किंवा अजून एक पेक्षा जास्त, तर CR1 काय होईल, म्हणजे ऍटलीस्ट एक तरी विंडो ओपन पाहिजे ना याच्यामध्ये. मग काय होईल, एक तरी विंडो ओपन असलं तर CR1 ग्लो होईल. CR1 ग्लो झाल्यानंतर तो CR1 ला हे बघा, हेच ऍड्रेस त्यांनी इथे दिला. आता ऍक्च्युअली हे असं चालत नाही बरं का, म्हणजे सेम नावाने दिलं पाहिजे. इथे CR1 आहे ना, इथे पुन्हा CR1 ने लिहिता येत तुम्हाला. मग इथे आपल्याला ऍड्रेस द्यावा लागत असते, बरोबर आहे. नाही, आता हे CR1 ला चालतं, W1 आणि पुन्हा W1 असेल तर ते नाही चालत. ओके, CR चालत नसतं. आता हा CR1 आहे, त्याच्यामुळे इथे बघा हा आउटपुट म्हणून CR1 चालतो, पण हाच खाली CR2 ला जर CR1 लिहिलं असतं तर दिस इज नॉट अप्लिकेबल. ओके, हा आउटपुट आहे, हा CR1 काय आहे, इनपुट आहे, आणि हा काय आहे, आउटपुटला लावलेला आहे, म्हणून हे चालतं सारखे नाव. ठीक आहे, CR1 आणि हा CR2 जो आहे, हा CR2 कुठे आहे, हा इथे आहे. ओके, मग आता CR1 असेल तर हा लाईट ग्लो होणार, आणि दोघांपैकी एक, सॉरी इथे काय म्हटलंय, बोथ डोअर्स आर ओपन. दोन्ही पण डोअर तुम्हाला ऑन असले तरच CR2 ग्लो होणार. CR2 ग्लो झाल्यावर लाईट ग्लो होणार. मग मेन कंडिशन आपली या तिसऱ्या रंग मध्ये फुलफिल होते आहे बघा, की तिन्ही विंडो पैकी कुठली पण एक विंडो, एक किंवा एक पेक्षा जास्त, आणि दोन्ही डोअर ओपन असले तरच लाईट ग्लो होणार, आणि शेवटी एंड. कळला का प्रोग्राम तुम्हाला? हो, कळलं सर. हो सर. बरोबर आहे. तर हे आता इथे जशी डायग्राम तुम्हाला दिसते अशी सेम तुम्हाला पण प्रॅक्टिस करता येतं. PLC ट्रेनर म्हणून एक आपल्या गुगल ऍप्स मध्ये सॉफ्टवेअर आहे, ते आपल्या तुमच्या मोबाईलला तुम्ही डाउनलोड